वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्याचाच एक उदाहरण म्हणजे जे रुग्णालयातील यंत्रमानव शस्त्रक्रिया। नव्या वर्षामध्ये जे रुग्णालयामध्ये यंत्रमानवाद्वारे शस्त्रक्रिया पार पडणार आहे। रुग्णालयामध्ये डॉक्टर, परिचारिका, टेक्निशियन यांना सध्या प्रशिक्षण दिलं जातं। खासगी हॉस्पिटलही या शस्त्रक्रिया उपलब्ध असली तर लाखो रुपये मोजावे लागतात। मात्र आता गोरगरीब जनतेला, रुग्णांना वेगवेगळ्या योजनांमधून जे रुग्णालयामधून यंत्रमानव शस्त्रक्रियेचा उपभोग घेता येणार आहे। हा यंत्रमानव कशा पद्धतीने शस्त्रक्रिया करणार याचा आढावा आणि शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय भंडारकर यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी अजय माने यांनी। आपण पाहूया। मी सध्या जे रुग्णालयात आहे। या रुग्णालयात नववर्षापासून जे यंत्रमानव शस्त्रक्रिया करणार आहे आणि आपण त्याची ही दृश्य जे थेट माझाच्या दर्शकांना एक्सक्लुझिव्हरित्या दाखवतात। खरं तर आता यांचं या संपूर्ण रुग्णालयात परिचारिका आणि डॉक्टरांचं जे ते ट्रेनिंग पिरियड जो चालू आहे, आपण जर पाहिलं तर अनेक शस्त्रक्रिया असतात ज्यावेळेस हात 360 डिग्रीमध्ये जो आहे म्हणजे 360 अंशांमध्ये फिरत नाही आणि त्यावेळेस आपल्याला आतमध्ये जे काही ऑपरेशन करायचं असतं, त्याची शस्त्रक्रिया करायची असते त्यावेळेस त्या पूर्ण होत नाहीत आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय जो आहे तो जे रुग्णालयात घेण्यात आलेला आहे। आता मुंबईकरांना किंवा मग या संपूर्ण महाराष्ट्राला जे रुग्णालय जिकडे अनेक रुग्ण येतात त्या ठिकाणी आता नवीन तंत्रज्ञान वापरण्यास पाहायला मिळणार आणि त्यांची शस्त्रक्रिया अशी नवीन तंत्रज्ञान होणार आहेत। काय नेमकं आता हे तंत्रज्ञान आहे? हे रोबोटिक शस्त्रक्रिया आहेत आणि याच्यामध्ये कमी स्पेसमध्ये किंवा डिफिकल्ट जागी तुम्हाला शस्त्रक्रिया करायची असेल तर ती याद्वारे करता येते। हे ऑपरेट सर्जनच करणार आहे, फक्त रोबोट विल असिस्ट यू या प्रकारचं आहे ते। हे होते डॉक्टर अजय ज्यांनी सविस्तर माहिती जी आहे ती एकंदरीत सांगितलेली। खरं तर माझ्या हातात हा चष्मा काय हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल। ही संपूर्ण स्क्रीन जी आहे ती फक्त 3D मार्फतच तुम्ही पाहू शकता, त्यामुळे एकंदरीत क्लिअर विजन किंवा संपूर्णतः क्लिअरली जर ते बघायचं असेल तर हा चष्मा घालूनच त्या गोष्टी बघाव्या लागतील आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्ण क्लिअर पाहायला मिळेल। हे नवीन वर्षात हे संपूर्ण एकंदरीत शस्त्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि त्याच्यानंतर सर्वसामान्यांना आणि गरिबांना ह्याचा फायदा जो आहे तो घेता येऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्थगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।